वजन तर कमी करायचंय, पण संध्याकाळी 4 नंतर भूक कंट्रोल होत नाहीये. याची मुख्य 3 कारण आहे. नंबर 1, सकाळचा नाश्ता स्किप करणे. खूप वेळेला आपल्याला वजन कमी करायचे म्हणून आपण सकाळचा नाश्ता स्किप करतो. त्यामुळे आपल्याला खूप जास्त क्रेविंग होते आणि 4 नंतर आपण इमोशनल ईटिंग करतो. म्हणून सकाळचा नाश्ता चुकूनही स्किप करू नका. नंबर 2, प्रोटीन आणि फायबर कमी असणं. आपल्या जेवणामध्ये भाजी पोळी डाळ भात अशीच डिश असते, पण त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे पदार्थ अजिबात नसतात. आपल्याला अजूनही असं वाटते की डाळ मधूनच प्रोटीन मिळतंय, पण प्रत्येक मील मध्ये 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन न खाल्ल्यामुळे आपल्याला 4 नंतर भूक लागते. नंबर 3, कामाचा स्ट्रेस. जर आपल्याला कामाचा स्ट्रेस असेल तर 90% आपल्याला खूप क्रेविंग्स होतात. मग आपण अध्याशासारखं खातो आणि डाएटची वाट लागते. त्यामुळे जर तुम्हाला क्रेविंग आणि स्ट्रेस कमी करायचा असेल तर 4 ते 5 दरम्यान तुम्ही हा वादमचा मोरिंगा तुलसी टी पिऊ शकता. याच्यामध्ये अश्वगंधा आहे, ज्याने क्रेविंग कमी व्हायला मदत होते. त्यामुळे मन शांत राहतं, इमोशनल ईटिंग कमी होते, कॉर्टिसॉल हार्मोन कमी झाल्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. तसेच यामध्ये मोरिंगा आहे, जे मेटाबॉलिझमला सपोर्ट करते. तसेच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे. मोरिंगामुळे फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. नंबर 3, याच्यामध्ये तुलसी आहे, जे डायजेशन इम्प्रूव्ह करतं, ब्लोटिंग कमी करतं आणि पोट हलकं व्हायला मदत करतं. तसेच इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि डिटॉक्सिफिकेशन साठी सुद्धा हेल्प करते. नक्कीच तुम्ही या गोष्टी फॉलो केल्यामुळे 4 नंतरची भूक तुमची कंट्रोल होणार आहे. तसेच वादम इंडियाचा हा ग्रीन टी तुम्ही ऑनलाईन वेबसाईट वरनं पण ऑर्डर करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.